देहाची आणि अध्यात्माची शुचिता तुम्हाला करता आली पाहिजे. नाही तर नुसतं आपलं काय होतं की पहाटे खातात, त्याच्यानंतर सेहर 12 करतात. घंटे काही खात नाहीत आणि मग खा खातात. हां. हे पण योग्य नाही ना. अच्छा. आपलं पोट हे शुद्ध फिजिकल नियमांच्या अधीन आहे. ते जर दिवसभर रिकामं राहत असेल आणि त्याच्यानंतर एकदम तुम्ही लोड दिलं तर त्याचा वाईट परिणाम होणारच. बरोबर. आणि ते इतकं झालेलं आहे की आता तुम्ही मोहम्मदीने दोडून बसमध्ये झालात की काही बघायला ती गर्दी दिसते. हा हां. आणि ती इफ्तारसाठी. एक तो मोहल्ला आहे आणि ती म्हणजे तिथे नॉट ओन्ली मुस्लिम्स पण नॉन मुस्लिम्स येतात. हो, हो. हां. तिथे जे रमजान महिन्यातच खाद्यपदार्थ भेटतात ते खायला येतात. बरोबर आहे, बरोबर. हां. तर रोजा नेमका कसा ठेवतात? म्हणजे त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपवास ठेवले जातात, त्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. तर इस्लाममधला जो रोजा आहे, उपवास आहे, त्याच्यात काय सांगितलेलं आहे? कशा पद्धतीनं तो फॉलो करायला पाहिजे? इथे काय होतं, चंद्रकोर आलीच, हं. पण त्याला बराच वेळ असल्यामुळे ते निश्चित होते की बाबा उद्यापासून आपल्याला रमजानचा सुरू महिना करायचा आहे. हो. अजान झाल्यानंतर हं, हं. तुम्हाला काय खायचं आहे ते खाऊ नका. हं. मग दुसऱ्या दिवशीपर्यंत खायचं नाही. अच्छा. हां, पण पहाटे खायचं. हं, हं. पहाटे पहाटे सेहरीसाठी. हां. मग संध्याकाळची अजान झाल्यानंतर मग रोजा सोडणं. मगरिबची अजान झाली. मगरिबच्या अजानंतर रोजा सोडण्याचा जो विधी असतो ते त्या क्षणी सुरू होतो. 13-14 तासांचा हा उपवास असतो, ज्याच्यामध्ये पाणी प्यायचं नाही, अन्न खायचं नाही किंवा इतरही मी तर असंही ऐकलेलं आहे की डोळ्यांचा रोजा असतो, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बघू हो, नये, हो, हो. वाईट बोलू नये, हां. याही सगळ्या हो, हो. गोष्टींसाठी हा पाबंदी. त्यातला हां. अतिशय महत्त्वाचा भाग हं, आहे. हं, हं. काही वाईट पाहणार नाही, काही हं. बोलणार नाही, काही ऐकणार नाही. म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टसाठी तो पाठच्या रोजा त्याचा असतो. विचार केलेला आहे. पण त्याचा सायंटिफिक आधार जर आपण आता विचार केला, तर आता वेगवेगळे फास्टिंग केले जातात. बऱ्याचशा व्याधींना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या बऱ्या करण्यासाठी काही फास्टिंग सुद्धा सांगितले जातात. फास्टिंगचे प्रकार सांगितले जातात. मग अशामध्ये रोजाचा आपण सायंटिफिक दृष्ट्या विचार केला, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? कसा परिणाम होतो? हां, जर तुम्ही त्या सगळ्या पथ्यांचा हे केलं तसं. हं. नाहीतर पथ्य विसरून खाल्लं तर त्याचं हां, जरासं तुम्ही असेल तर सांगितलं आणखी होतं वाढेल. मघाशी. हं? हां. ज्ञानाचं सांगितलं ना, हं. तसंच आरोग्याचं पण आहे. हां. अतिशय प्रॅक्टिकल, अच्छा. की आपण किती खायचं, हं. कसं खायचं आणि त्याचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा, याच्यातून इस्लामी हे सुरू झालेलं आहे. मेडिकल सायन्स त्याच्यातून निघालेलं आहे. अच्छा. रोजामागे सुद्धा ते आहे. हं. म्हणजे एकूणच शरीराचं डिटॉक्सिफिकेशन हा होतं. आहे, सगळं म्हणजे जेव्हा आहे. आपण हो, रोजा हो. ठेवतो त्यावेळेला असं म्हणू शकतो आपण. एकीकडे आध्यात्मिक आहे हं. आणि एकीकडे भौतिक आहे. म्हणून हं. मग सांगितलं ना की हां. की पर्सन इंटरेस्टेड इन द फिजिकल डेकोरेशन हं. जेव्हा असतो तो खातो तो फिजिकल डेकोरेशनच आपली करत असतं. हं. तेही चुकीचं असतं. वेल बॅलन्स पाहिजे.